नमस्कार मित्रांनो, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र यांच्यामार्फत गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे, ज्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील किंवा वैयक्तिकरित्या जे नागरिक असतील जे आपल्या घरामध्ये गणेशोत्सव साजरा करत असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, ज्यामध्ये 51,000 रुपयेपर्यंत स्पर्धकांना बक्षीस दिलं जाणार आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पाहूयात। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या विविध शासकीय योजना, शैक्षणिक योजना व कृषी विभागाशी निगडित शेतकरी योजनेसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। स्पर्धेसंदर्भातील सविस्तर जाहिरात या ठिकाणी पाहू शकता। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र यांच्यामार्फत गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा 2022 आयोजित केली जात आहे, ज्यामधील मुख्य मोटो किंवा मुख्य जो ब्रीदवाक्य असेल तो म्हणजे माझा गणेशोत्सव माझा मताधिकार। तर यामध्ये कुणाला सहभाग घेता येणार आहे, तर सहभागी असतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच वैयक्तिकरित्या नागरिकांना सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे। म्हणजे जर तुम्ही सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष असाल, सचिव असाल किंवा तुम्ही वैयक्तिकरित्या एक सामान्य नागरिक असाल जे आपल्या घरामध्ये गणपती बसवून त्या ठिकाणी सण साजरा करतात, तर आता या स्पर्धेचा मेन विषय काय असेल, तर माझा गणेशोत्सव माझा मताधिकार हा मुख्य या स्पर्धेचा विषय असणार आहे। मताधिकार हा 18 वर्षावरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे। त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे, त्यानंतर मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे। ही जी प्रक्रिया आहे मित्रांनो, मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे ही नवीन प्रक्रिया रिसेंटली 1 ऑगस्टपासून चालू करण्यात आलेली आहे। कशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करता येईल त्या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करू शकता। तर या स्पर्धेचे मित्रांनो हे मुख्य विषय असतील। या विषयाला अनुसरून तुम्हाला तुमच्या गणपतीच्या समोर किंवा गणेश उत्सवाच्या मंडळाच्या समोर या देखाव्याच्या माध्यमातून सर्व ही प्रक्रिया त्या ठिकाणी सादर करायची आहे। जशा प्रकारे गणेश मकराची सजावट असेल, तर या ठिकाणी आता महत्त्वाचं पाहूया त्या संदर्भातील स्पर्धेची नियमावली काय असेल, तर सदर स्पर्धा वैयक्तिक म्हणजे घरगुती गणेशोत्सव सजावट किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या दोन्हीसाठी असणार आहे। सदर स्पर्धेत घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी तुम्हाला खालीलप्रमाणे या ठिकाणी साहित्य पाठवावे लागणार आहेत। जशा प्रकारे मताधिकार, आधार कार्ड जोडणे, निवडणूक, लोकशाही या विषयाला अनुसरून तुम्ही तुमच्या घरगुती गणेशोत्सव सजावटीमध्ये जे काही या संदर्भातील वरती मी सांगितलेले पॉईंट त्या ठिकाणी दृष्टिकोनात ठेवून तशा प्रकारची सजावट केलेली असेल, तर त्या सजावटीचे तुम्हाला विविध कोनातून काढलेले 5 फोटो पाठवायचे आहेत। फोटोचा साईज मॅक्झिमम या ठिकाणी 5 MB असेल आणि तुम्हाला फोटो जो आहे तो JPG फॉर्मॅटमध्ये पाठवायचा आहे। मताधिकार, आधार कार्ड जोडणे, निवडणूक, लोकशाही या विषयाच्या देखाव्याची चित्रफित म्हणजेच व्हिडिओसुद्धा तुम्ही त्या गुगल फॉर्मवरती अपलोड करू शकता। तो गुगल फॉर्म आपण पुढे पाहणार आहोत। व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला गुगल अर्जावर जोडताना त्यावरती तुमचे नाव येणार नाही ही काळजी घ्यायची, अन्यथा तुम्हाला त्या स्पर्धेमधून बाद केलं जाईल। तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही कॅमेरा ओपन केल्यानंतर जो वॉटरमार्क ऑप्शन असतो तो तुम्हाला बंद ठेवायचा आहे, जेणेकरून त्यावरती तुमचं नाव येणार नाही। व्हिडिओची लेंथ जी आहे म्हणजे साईज जो आहे तो 100 MB पर्यंत तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता आणि व्हिडिओचा फॉर्मॅट जो आहे तो MP4 असावा। त्या व्हिडिओला तुम्ही व्हॉइस ओव्हर सुद्धा देऊ शकता, म्हणजे व्हिडिओ तुम्ही पूर्ण रेकॉर्ड केल्यानंतर त्या ठिकाणी व्हॉइस ओव्हर देऊन सांगू शकता की या ठिकाणी मताधिकार, आधार जोडणे, निवडणूक, लोकशाही या संदर्भातील अशा प्रकारचे आम्ही देखावे सादर केलेले आहेत। त्यानंतर जर तुम्ही गणेश उत्सव मंडळाच्या वतीने सहभाग घेत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला मताधिकार, आधार कार्ड जोडणे, निवडणूक, लोकशाही या विषयाला अनुसरून विविध कोनातील 5 फोटो पाठवायचे आहेत। सेम प्रक्रिया आहे, जशा प्रकारे वैयक्तिकरित्या स्पर्धक असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी गणेशोत्सव मंडळाला सुद्धा तोच क्रायटेरिया आहे। हे सर्व तुम्हाला काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे। या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सहभाग घेत असाल, तर या ठिकाणी गुगल अर्जावर स्पर्धक म्हणून गणेशोत्सव मंडळाचे नाव लिहून त्यानंतर डॅशचे चिन्ह देऊन अध्यक्ष किंवा सचिव यांचे नाव लिहावे। अशा प्रकारे तुम्हाला एक तो फॉर्मॅट जो आहे तो फॉर्मॅट देण्यात आलेला आहे, तो आपल्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तो संपूर्ण फॉर्मॅट तुम्हाला लिहून त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे। या ठिकाणी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिव यांची स्वाक्षरी असलेले पत्र गुगल अर्जावर जोडावे। या पत्राचा नमुना तुम्हाला गुगल अर्जावर जेथे पत्र जोडायचे आहे तेथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे।
तर या ठिकाणी मित्रांनो ही गुगल फॉर्मची लिंक आहे. अद्याप यावरती फॉर्म स्वीकारणे किंवा स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी अर्ज चालू झालेला नाही. अर्ज जो चालू आहे तो 31 ऑगस्ट 2022 पासून 9 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये होणार आहे. अर्ज चालू झाल्यानंतर आपण कशाप्रकारे गुगल फॉर्मवरती जाऊन तो व्हिडिओ किंवा फोटो अपलोड करून कशा प्रकारे स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो ते आपण पाहणार आहोत. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर या ठिकाणी व्हॉट्सअप क्रमांक देण्यात आलेला आहे, त्यावरती तुम्ही मेसेज करून तुमची जी काही शंका असेल ती विचारू शकता. आता या ठिकाणी बक्षीस किती दिलं जाईल आपल्याला, म्हणजे स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यानंतर बक्षीस किती असेल, तर तुम्ही गणेशोत्सव मंडळामार्फत सहभाग घेत असाल तर प्रथम येणाऱ्यास 51,000 रुपये, द्वितीय येणाऱ्यास 21,000 रुपये, तृतीय येणाऱ्यास 11,000 रुपये आणि उत्तेजनार्थी म्हणून 5,000 रुपयाची एकूण 10 बक्षीस असतील. जर तुम्ही वैयक्तिकरित्या या ठिकाणी सहभाग घेत असाल तर प्रथम येणाऱ्यास 11,000, द्वितीय येणाऱ्यास 7,000, तृतीय येणाऱ्यास 5,000 आणि उत्तेजनार्थी 1,000 रुपयाची एकूण 10 बक्षीस असतील. सोबतच प्रत्येक स्पर्धकांना सहभाग जे घेतील या स्पर्धेमध्ये त्यांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत प्रमाणपत्रसुद्धा देता येणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, जर तुम्ही गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिव असाल किंवा वैयक्तिकरित्या तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा गणेशोत्सव साजरा करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. फक्त बक्षीस म्हणून नाही तर आपलं एक कर्तव्य मतदानाबद्दल किंवा मत अधिकाराबद्दल म्हणून अशा प्रकारचे तुम्ही देखावे सजावट करून या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकता. या संदर्भात मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता. ही लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. या लिंकवरती सध्या अर्ज जो आहे तो स्वीकारला जात नाही. अर्ज चालू झाल्यानंतर त्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अद्याप अर्ज स्वीकारणं चालू झालेलं नाही. तर मित्रांनो, मी आशा करतो माझ्यामार्फत देण्यात आलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रापर्यंत किंवा गणेशोत्सव मंडळाचे जे अध्यक्ष किंवा सचिव असतील त्यांच्यापर्यंत नक्की पाठवा. तर भेटूयात मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.